जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तर नागरिकत्व, तात्पुरती संसद निवडणूक, कलम ह्या तीन गोष्टीचा समावेश झालेला होता. त्याच्यामुळे उत्तर आलं ऑप्शन नंबर 1 अ ब क. मूलभूत अधिकार 12 ते 35, आर्टिकल 12 ते 35. ओके मित्रांनो, 26 नोव्हेंबर 1949 लाच काय म्हणतो आपण, त्या दिवशी काय झालं तर आपण अडॉप्ट केलं होतं कॉन्स्टिट्यूशन. आणि 26 जानेवारी 1950 ला कॉन्स्टिट्यूशन कम इनटू इफेक्ट. ओके, कम इनटू इफेक्ट. तर 26 नोव्हेंबर 1949 ला अजून कोणकोणत्या तरतुदी, कोणकोणते आर्टिकल्स लागू झालेले होते, तर ते लक्षात ठेवा. आर्टिकल 5, 6, 7, 8. ठीक आहे. तर ओके, 5, 6, 7, 8, 9. ओके, जे नागरिकत्व सिटिझनशिप यांच्याशी रिलेटेड आहे. सिटिझनशिप मध्ये आर्टिकल 5 ते 11. ओके, पण त्याच्यातले फक्त 5, 6, 7, 8 हे 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झालते. आता बघा बाकी कोणता होता, आर्टिकल 60, त्यानंतर 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393. ओके, मे बी आपल्याला विचारला जाऊ शकता. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय घेतला? म्हणजे काय म्हणतायत ते, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन नॉट बी अमेंडेड बाय पार्लमेंट. तर हे झालं होतं केव्हा? ऑप्शन नंबर 3 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. केव्हा झाली ती? 1973. बाकी ऑप्शन बघा. शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार, तर हे झालं होतं 1971 मध्ये, सॉरी 1951 मध्ये. 1951 मध्ये आपलं पहिलं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेलं होतं 9th शेड्यूल वरती. ओके ओके, तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय रुलिंग दिली होती? तर सुप्रीम कोर्टानं रुलिंग दिली होती की पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट. लक्षात ठेवा, पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट. कोणत्या केसमध्ये? शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार. ओके, आता 9th शेड्यूल वरती काय आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता त्यानंतर बघूयात गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. ही केव्हा झाली? 1967 मध्ये, सॉरी 1967 मध्ये, बरोबर. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय रुलिंग दिली होती? पार्लमेंट फंडामेंटल राईटला अमेंड करू शकत नाही अंडर आर्टिकल 368. ओके, लक्षात ठेवा हा मुद्दा. आता मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार, तर याच्यामध्ये ही 1980 मध्ये झाली होती. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काय रुलिंग दिली होती की कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन बेडरॉक ऑफ बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट आणि डीपीएसपी. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. भारताच्या उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या निर्वाचित म्हणजे नॉमिनेटेड सदस्यांचा समावेश असतो. असतो का समावेश? असतो मित्रांनो. या राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. बरोबर आहे का? बरोबर मित्रांनो. हे पण या पदाच्या निवडणुकीसाठी 20 मतदार ते प्रस्ताव आणि 20 मतदार ते अनुमोदक असणे आवश्यक असते. ओके, 20 प्रपोजर आणि 20 सेकंडर्स. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. जर आता प्रेसिडेंटच्या जागेवर प्रेसिडेंट राजीनामा दिला किंवा काहीतरी झालं, प्रेसिडेंटची जागा वॅकेट आपण ठेवू शकत नाही. ओके, त्याच्यामुळे व्हाईस प्रेसिडेंटची जागा घेतात. ओके, पण जर व्हाईस प्रेसिडेंटला प्रेसिडेंटशिपसाठी इलेक्शन लढायचं असेल किंवा काही कारणासाठी किंवा काही कारण असेल की व्हाईस प्रेसिडेंट अब्सेंट आहेत, तर मग ह्यांच्या जागेवरती कोण येतं मग? ओके, तर त्या जागेवर येतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, लक्षात ठेवा हे.
आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. विभागीय परिषदा हा या घटनात्मक संस्था आहेत. ओके. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. प्रत्येक मुख्यमंत्री आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. दोन किंवा अधिक विभागासाठी परिषदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतात. मित्रांनो, सॉरी, आपण लास्ट व्हिडिओमध्ये ना डिस्कस केलं झोनल काउन्सिलमध्ये. ओके. आपण त्यावेळेस पण मी तुम्हाला म्हटलं होतं की हा प्रश्न आपल्याला पुढे पण पाहायला मिळाला आहे. आता बघा, इथे आपण त्यावेळेसच बघितलं होतं कोण हेड करतं, तर जॉईंट कोण करतं, गृहमंत्री करतात, पंतप्रधान नाही. ओके. आणि आळीपाळीने व्हाईस प्रेसिडेंटचं जागा भूषवतात कोण, मुख्यमंत्री. ओके. मेंबर कोण कोण असतात, आता बघा एक झोनल आहे. ओके. आपण वेस्ट 5 झोन आहेत बघा मित्रांनो, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंटर. वेस्ट झोन मध्ये आपला महाराष्ट्र येतो. तर आता सपोज वेस्ट झोन मध्ये जर गुजरातचा पण भाग वेस्ट झोन मध्येच येतो. तर आता बघा, सपोज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाईस प्रेसिडेंट बनलेत झोनल काउन्सिलचे, तर बाकीचे जे गुजरात असेल, दमण दीव वगैरे, त्यांचे जे सीएम आणि जे 2 मेंबर असतात ना, जे हे 2 मेंबर आहेत ना, हे गव्हर्नर अपॉइंट करतो. ओके. तर हे कोण असणार, हे सर्व मेंबर असणार. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे आळीपाळीने होतात बघा. आता एक लक्षात ठेवा, ही जी आपली झोनल काउन्सिल आहे, विभागीय परिषदा, तर ही इस्टॅब्लिश कशी झालेली आहे, तर ही स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 याच्या अंडरमध्ये हे स्थापन झालेली आहे. मित्रांनो, मी लास्ट टाइम पण तुम्हाला म्हटलं होतं की बघा, एक्झामिनर कसा ट्रॅप सेट करतो, तर तो काय म्हणन, घटनात्मक संस्थेला काय म्हणन, वैधानिक संस्था म्हणेल. वैधानिक संस्थेला काय म्हणून, तर घटनात्मक संस्था म्हणेल. तर मित्रांनो, ही घटनात्मक संस्था नसून ही वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके. आय होप क्लिअर आहे सगळं. आता पुढचा प्रश्न पाहूयात. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये या 4 शिफारसी आहेत. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अ, ब, क, ड. ओके. आपण एकदा वाचून घेऊयात म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये लक्षात राहील, एक रिव्हिजन म्हणून. 1 दशलक्ष लोकसंख्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरामध्ये समान महानगरपालिका वाहतूक अधिकरण निर्माण करण्यात यावे. स्थानिक संस्था लोकपाल लोकायुक्त स्थापन करावे. हे आपण लोकपाल लोकायुक्त काय असते ऑलरेडी डिस्कस केलंय. ओके. महापौराची सरळ निवड हे पण पूर्ण बघितलं आपण महापौराबद्दल. जिल्हे मंडळे स्थापन करावीत आणि मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्याचे कार्य करावे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीमध्ये झाला. म्हणजे आता यांनी काय विचारलंय, तर आपल्याला डीपीएसपी बद्दल विचारलंय. पहिले बेसिक आठवून घेऊयात आपण रिव्हिजन म्हणून. डीपीएसपी म्हणलं काय येणार, 4th पार्ट कोणते येणार, याच्यामध्ये आर्टिकल 36 ते 51. ओके. आता ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणकोणती होती, तर समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन आणि समान न्यायाची शाश्वती, गरिबांना मोफत कायदे विषयक सहाय्य. ओके. तर आता याच्यामध्ये ना एक लक्षात ठेवा, ही उत्पन्नाची विषमता कमी करणे, ही 44वी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978 मध्ये आपल्याला म्हणजे ह्या ऍक्ट नुसार ही इंट्रोड्यूस केलेली आहे. आर्टिकल 38. त्याच्यामध्ये काय म्हणतात, मिनिमम इनइक्वॅलिटी इन इन्कम स्टेटस फॅसिलिटी अँड अपॉर्च्युनिटी मध्ये. आता 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन 1976 मध्ये लक्षात ठेवा, प्रश्न डायरेक्टली फॉर्म होऊ शकतो की 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये कोणकोणती डीपीएसपी ऍड झालेली आहेत, कारण की याच्यामध्ये 4 डीपीएसपी ऍड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, आर्टिकल 39 सब क्लॉज ए मध्ये काय म्हणतात, तर प्रमोट इक्वल जस्टिस, प्रोव्हाइड फ्री लीगल एड टू
पुअर. लक्षात ठेवा, परत एकदा म्हणूयात, प्रमोट इक्वल जस्टिस, आणि त्याच्यासाठी काय करणं, फ्री लिगल एड प्रोव्हाइड करायची. कोणासाठी? गरिबांसाठी, म्हणजे ते त्यांना जस्टिस मिळू शकतो. आर्टिकल 43 सब क्लॉज ए मध्ये काय दिलेलं सांगितलं त्यांनी, सिक्युअर पार्टिसिपेंट ऑफ वर्कर इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री. ओके, इंडस्ट्रीमध्ये वर्करला वर्करचा पार्टिसिपेंट व्हावा, म्हणजे त्यांना काम भेटावं याच्यासाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. ओके, त्यांचा पार्टिसिपेंट व्हावा असं त्याचे काम करणं, असं या आर्टिकलमध्ये आपल्याला मोठी लक्षात सांगितलेलं आहे. सॉरी, आर्टिकल 43 सब क्लॉज बी, सिक्युअर पार्टी, ओके, काय म्हणतात, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. काय करतात त्याच्यामध्ये, प्रमोट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 43 सब क्लॉज बी, प्रमोट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्याच्यानंतर चौथा कोणतं आहे, तर आर्टिकल 48 सब क्लॉज ए मध्ये दिलंय, प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्ह इन्व्हायरमेंट अँड सेफ गार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. सर्वात महत्वाचं आहे आर्टिकल 48, काय, प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह इन्व्हायरमेंट अँड सेफ गार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो, याच्यामध्ये ना, संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, आणि संसद कर कमी करू शकत नाही. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न, शून्य प्रहरच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? 0 आवर बद्दल विचारतायत आपल्याला, तर याच्यातनं अचूक कोणकोणतं आहे? तर ह्याच्यामध्ये अचूक अचूक आहे ऑप्शन अ, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतात उद्यात आले, भारताचं इनोव्हेशन आहे. 0 आवर बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रश्नोत्तर तास व सभागृहाचे कामगार यांच्या मधल्या काळात शून्य प्रवाह असतो, बरोबर. शून्य प्रहर ना. त्याच्यानंतर काय येतं, दिस डिव्हाइस, ही काय, ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. आणि पुढचा तो काय म्हणताय ते, शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेल्या अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. तर क आणि ड हे बरोबर आहे. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. लक्षात ठेवा, 0 आवर आणि क्वेश्चन आवर हे भारताचं इनोव्हेशन आहे. ओके, आणि यांचा मेन्शन ना कुठे रूल बुक मध्ये नाहीये ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे, कुठे मेन्शन नाहीये. ओके, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सॉरी, खालील विधाने लक्षात घ्या. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टीत समावेश असलेल्या क्षेत्राला लागू नाहीत. ओके, काय म्हणतात ते, प्रोव्हिजन ऑफ पार्ट 9 of the constitution related to panchayat are not applicable to the 5th schedule area. At present, 7 states have fixed schedule area. The parliament has enacted PESA Act 1996 for such area. आता मित्रांनो, सॉरी सॉरी, तर याच्यामध्ये ना, बघा मित्रांनो, एक एक सांगतो म्हणजे तुम्ही चेक करू शकता वाटलं तर. आता बघा, आपण ना याच्या आधी पण एक प्रश्न बघितला होता, तिथे पण काय म्हणले होते, हा, हे 7 आहे का, नाही, इथं किती आहेत, तर इथे 10 स्टेट आहेत बघा. याच्या आधी पण असाच एक डेटा होता आपल्याला, तिथे पण काय केलं तर यांनी ही व्हॅल्यू चेंज केली होती. ओके, म्हणजे एक्झामिनर अशा व्हॅल्यू म्हणजे 7 स्टेट नंबर मध्ये पण असा ट्रॅप सेट करतो. ओके, जर तुम्हाला म्हणजे काही सुचलत नाही, ओके, हे आठवलंच नाही एखाद्या वेळेस, तर तुम्ही अशा पद्धतीने एलिमिनेट करू शकतात. ओके, म्हणजे अटेम्प्ट जर तुम्हाला करायचाच असेल आणि तुम्हाला जर माहित नसेल याचं उत्तर एखाद्या कोणत्या पण प्रश्न, तर तुम्ही ह्या एलिमिनेशन टेक्निक्स वापरू शकतात. आता बघा, याच्यामध्ये किती येतं, 10 येतं. 10 कोणकोणती आहेत, त्याच्यामध्ये आहे आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थान. ओके, तर ऑप्शन नंबर ए आणि सी बरोबर आहे, बी चुकीचं विधान आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे
ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीने माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे. तर ही कोणत्या कलमानुसार दिली आहे? तर कलम 351. आता ही बाकी हे प्रश्न फार महत्वाचे आहे आणि हे आर्टिकल्स पण फार महत्वाचे आहेत. पुढं आपल्याला ह्या तीन कलम पैकीच एक प्रश्न विचारलाय. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन कोणता कलम होता तो. आता आपण त्याच्यात डिटेल बघूयात. कलम 343 मध्ये काय म्हणतात की हिंदी ऑफिशियल लँग्वेज आहे. आता हिंदी ऑफिशियल लँग्वेज आहे. तर हिंदीची देवनागरी सॉरी देवनागरी स्क्रिप्ट ही ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे कसं की हिंदी, असं हिंदी भाषा याला देवनागरी स्क्रिप्ट म्हणतात. हिंदी भाषा याला देवनागरी स्क्रिप्ट म्हणत नाहीत. ओके, याला म्हणतात. जे डिफरन्स कळाला असेल तुम्हाला याच्यातला काय सांगायचं ते. 348 मध्ये काय, सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये कोणती भाषा वापरायची? तर इंग्लिश भाषा वापरायची प्रोसिजरसाठी. सुप्रीम कोर्ट हायकोर्टच्या प्रोसिजरसाठी इंग्लिशची भाषा वापरल्या जाते. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर कोणती लँग्वेज सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी वापरल्या जायचं त्याच्याबद्दल आपल्याला 348 मध्ये पाहायला मिळतं आणि हे पण पाहायला मिळतं. 300 सॉरी सॉरी 350 मध्ये 350 आता ना एक लक्षात ठेवा 350च्या आधी म्हणजे फार महत्वाचा आहे तो मुद्दा आपल्याला. आता ना UPSC मध्ये ना प्रश्न विचारला होता की म्हणजे म्हणजे आपल्याला माहिती आहे ना 8 शेड्यूल मध्ये 22 लँग्वेजेस आहेत. पण ह्या 22 ओरिजिनली बघा पहिल्यांदा किती होती? पहिल्यांदा 14 होत्या लँग्वेजेस. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करून आपल्याला त्यांनी नवीन आपण लँग्वेजेस इंट्रोड्यूस केल्या. त्याच्यानंतर 22 झालेल्या होत्या. त्याच्यावरती ना एक प्रश्न विचारलेला होता त्यांनी. कोणत्या कोणत्या म्हणजे असा प्रश्न खाली ऑप्शन दिले ते 6 लँग्वेज दिल्या आणि कोणत्या ह्या लँग्वेजेस म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट करून इंट्रोड्यूस केल्यात, तर असा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सॉरी सॉरी आता बघा ओरिजिनली कोणकोणत्या लँग्वेज आहेत? बेंगाली, गुजरात, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, मराठी. ओके, त्यानंतर मल्याळम, आसामीज, संस्कृत, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ओके सॉरी 21व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1967 मध्ये सिंधी लँग्वेज ऍड केली. पुन्हा 71व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 मध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी ही लँग्वेज ऍड केली. आता ना ट्रिक सांगतोय 21 आणि कितवं हे होतं हे 71 आहे मित्रांनो. 71व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. याला बेरीज करा 92व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ह्या लँग्वेज ऍड करण्यात आलेल्या होत्या. ओके, तर हे आपल्यासाठी पण फार महत्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांची मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि इतर बाबी त्याचा समावेश आलाय. तर खालीलपैकी कोणाचा समावेश नाही आहे? तर हे आपल्याला सेकंड शेड्यूल मध्ये काय ह्याच्याबद्दल विचारलंय. ओके, तर विधानसभेचे उपसभापती, उपाध्यक्ष, भारतीय महाधिवक्ता म्हणजे अटर्नी जनरल बद्दल बोलतायत. भारतीय नियंत्रण व लेखा परिषद. तर सी याचं उत्तर आहे. याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट, ओके, स्पीकर ऑफ लोकसभा, डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा, चेअरमॅन ऑफ राज्यसभा जे की व्हाईस प्रेसिडेंट असतात, डेप्युटी चेअरमॅन,
यांचा समावेश होता. त्याच्यानंतर जे सुप्रीम कोर्टाचे, हाय कोर्टाचे त्यांचे मेंबर यांचा समावेश याच्यामध्ये होतो. ओके. आता महत्वाचं आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय हुम अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. ओके. कोणाला अपॉइंट करतात, कोणाला पण अपॉइंट करू शकतात का? ओके. मी म्हणलं मला अपॉइंट करा तर मला करणार आहेत का? ते नाही करणार. का म्हणून नाही करणार? कारण की त्याच्यासाठी लागणार आहे पर्सन हू क्वालिफाईड टू बी अपॉइंटेड अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट. म्हणजे जज ऑफ सुप्रीम कोर्ट बनण्यासाठी जी क्वालिफिकेशन लागते, ती क्वालिफिकेशन लागते आपल्याला अटॉर्नी जनरल बनण्यासाठी, जे आर्टिकल 76 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता 2024 साठी आपल्याला महत्वाचं काय आहे तर करंट अटॉर्नी जनरल कोण आहेत विचारलं जाऊ शकतं. काय सांगता येते? तर आर व्यंकट व्यंकटरामणी, व्यंकटरमणी, सॉरी फॉर प्रोनाउन्सेस, व्यंकटा रम रम रमणी, व्यंकटरमणी, सॉरी. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? लोकसभेमध्ये नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशक सभासद असतात. राज्यसभेवर अँग्लो इंडियन ह्या जमातीचे 2 सभासद नेमण्यास घटनात्मक तरतूद आहे. म्हणजे काय म्हणतात, 2 मेंबर राज्यसभेमध्ये म्हणतात. देअर इज किती नामनिर्देशक सभागृहांना केंद्रीय मंत्री बनवायचे यावर राज्यघटनेत कोणताही बंधन नाही. नॉमिनेटेड सभासद राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची निवडणुकीत मतदान करू शकतात. आता मित्रांनो, याचं आन्सर आहे, याचा आन्सर काय आहे तर फक्त क बरोबर आहे, बाकीचे विधान चुकीचे आहेत. आता मित्रांनो, हे एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आपल्याला. याच्यात काय सांगितलंय त्यांनी? ओनली राज्यसभा अँड नॉट लोकसभा कॅन हॅव नॉमिनेटेड मेंबर. पण जर आता आता बघा, याच्यात प्रश्न काय म्हणतोय, हे मी 2024च्या जे आपल्याला रिसेंट डेव्हलपमेंट आहे ते सगळं कन्सिडर करून मी सांगायलोय. ओके, उत्तर याचं ऑप्शन नंबर 4. आता जर प्रश्न विचारला ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये राज्यसभा आणि लोकसभामध्ये नॉमिनेटेड मेंबर होते का, तर ते बरोबर असेल. कारण की लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन यांचा प्रेसिडेंट नॉमिनेट करत होते. पण काय झालं, 2020 जानेवारी 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, 126व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की, याच्यात काय केलं होतं की 10 वर्षाचं रिझर्वेशन देण्यात आलं होतं. कोणाला? SC ST यांना. कुठे? लोकसभा, पुन्हा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. पण लक्षात घ्या, नो अँग्लो इंडियन नॉमिनेशन, म्हणजे त्यांचं रिझर्वेशन इथे नाहीसं केलेलं होतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. राज्यसभेमध्ये आर्टिकल 80 मध्ये काय नमूद आहे? 250 पैकी 238 इलेक्टेड, ऑब्विसली इनडायरेक्टली इलेक्टेड, आणि 12 जे आहेत ते नॉमिनेटेड आहेत. ओके, 6 वर्षासाठी याचा कालावधी असतो सर्व राज्यसभा मेंबरचा. 2 वर्षाला 2/3 रिटायर होतात. आता मला एक सांगा मित्रांनो, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं की राज्यसभेतले नॉमिनेटेड मेंबर कोणत्या कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण बॉरो केलेले आहेत ते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं याच्यावरती. ओके, आता त्याच्या नंतर लक्षात घ्या. ओके, आणि इथे नॉमिनेट 2 मेंबर बिलॉंगिंग टू अँग्लो इंडियन. तर राज्यसभेमध्ये 12 जे नॉमिनेट आपण करतो, तर ते कशाच्या बेसवर करतो मित्रांनो? लिटरेचर, पुन्हा एखाद्या फील्डमध्ये एक्स्ट्रीमली काम केलंय, सायन्स अँड टेक वगैरे याच्यामध्ये जे आहेत ना, त्या मेंबरला याच्यामध्ये आपण नॉमिनेशन करतो. ओके, उदाहरण बघितलं तर आपल्याला आठवतं की सचिन तेंडुलकर. आता ह्याच्यामध्ये बघा, द नॉमिनेटेड मेंबर कॅन वोट बोथ इन प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल. तर हे प्रेसिडेंटच्या इलेक्शनला करत नाहीत. कसं वोट करणार? मित्रांनो, प्रेसिडेंट त्यांना अपॉइंट करतो ना. मग मग ते पार्शियलिटी राहील का? नाही, नाही राहणार ना. तर प्रेसिडेंटच्या नॉमिनेशन मध्ये नाही करत. पण लक्षात ठेवा, प्रेसिडेंटच्या रिमोव्हल मध्ये नॉमिनेटेड मेंबर वोट करतात. वोट करतात, हे लक्षात ठेवा. इथं कन्फ्युज होतो आणि एक्झामिनर ना इथंच ट्रॅप सेट करायचा प्रयत्न करत असतो. ओके, पुढचा प्रश्न आता आहे आपला, काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत, काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, याच्यात काही व्हॅल्यू ऍडिशन नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड येतं.
हे आपले सिनोनिम सी सॅट मध्ये जे सिनोनिम्सचे प्रश्न येतात ना त्या टाईपचा फ्रेम केला यांनी. नेक्स्ट प्रश्न इंटरेस्टिंग आहे. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाऱ्यांना उपभोग घेतात. नागरी राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाऱ्यांना उपभोग घेतात. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकाऱ्यांना उपभोग घेतात. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकाऱ्यांना उपभोग घेतात. तर मित्रांनो याच्यामध्ये मला एक सांगा, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय, आता मला सांगा फॉरेनचा माणूस आला, सपोज आला, कोणाचं नाव घ्यायचं, ओके, आपण पाकिस्तानचा पकडूत, ओके, आपला सावत्र भाऊ म्हणतात त्याला, वॉटेवर काहीतरी म्हणतात पाकिस्तानला, काय म्हणणार आहे त्यांना पुन्हा, ओके, तरी पाकिस्तानचा एक माणूस आला, ओके, हा आला आणि याला काय आपण भारतामध्ये सर्व राजकीय अधिकार देऊ शकतो का याला? या आलं तर काय करणार आहे? टेररिझमच करण नाही तर आधीच खतरनाक लोक आहेत. तर एक लक्षात ठेवा, फॉरेन, ओके, फ्रेंडली एलियन म्हणजे फ्रेंडली कंट्री मधले, सपोज ह्याच जागेवर आपल्या रशियाचा जर कोणी आला, ओके, फॉरेन व्यक्ती, तर त्याला राजकीय अधिकारी मिळत नाहीत, कारण की त्याला कोणते अधिकार मिळतात, तर त्याला नागरी अधिकाराचा उपयोग घेता येतो, पण त्याला राजकीय अधिकाराचा उपभोग कोणत्याच म्हणजे फ्रेंडली असू का नॉन फ्रेंडली कंट्रीतला हे असो, व्यक्ती असो, कोणालाच राजकीय अधिकाराचा उपयोग घेता येत नाही. आता बघा, आता पाकिस्तान मधून कोणी आला, पाकिस्तान आपला फ्रेंडली कंट्री नाहीये, ओके, तर परकीय म्हणजे हा व्यक्ती आला तर याला सर्व नागरिक अधिकाराचा उपभोग घेता येणार नाही. हे अधिकार फक्त फ्रेंडली इंडियन, इंडियासोबत जे फ्रेंडली आहेत ना त्यांनाच हे अधिकार मिळतात. जसे की रशिया, आपला रशियाच्या नंतर कोण आहे? जपान, फ्रान्स, पुन्हा इटली आठवतं ना? आता लक्षात ठेवा, फक्त भारतीयांनाच कोणते अधिकार आहेत, तर आर्टिकल 15, 16, त्यानंतर 19, 19 माहिती आहे ना, फ्रीडम ऑफ स्पीच, त्यानंतर 29, 30 हे फक्त ओनली इंडियन सिटीजन्स आहेत. ओके, हे 15, 16 काय आहेत हे ऑलरेडी आपण हे बघितलेले आहेत. ओके, 15, 16 झाले, 29, 30 काय आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, क्रमानुसार लावा, राज्य केव्हा निर्माण झाले आणि काय नाही. आता हे पाहण्याआधी ना पूर्ण पूर्ण हिस्ट्रीत बघूयात आपण, एक रिव्हिजनच होऊन जाईल आपलं महत्वाचं. आता ना भारत स्वातंत्र्य झाला 1947 ला, ओके, आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं, हे झालं. 1950 ला काय झालं, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 4 पार्ट बनवले होते. कोणते? स्टेट ए, बी, सी आणि डी. ओके, असे टेम्पररी अरेंजमेंट केलेली होती. टेम्पररी अरेंजमेंट अशी झालेली आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर ओके, त्याच्या आधी आता ही टेम्पररी अरेंजमेंट झाली. ही अरेंजमेंट होण्याआधी काय झालं 1948 ला, यावेळेस एस के धार कमिटी बसली. लक्षात ठेवा, एस के धार कमिटी कशा रिलेटेड आहे? लिंग्विस्टिक बेस्ड रिकॉग्निशन ऑफ स्टेट, लिंग्विस्टिक बेस्ड रिकॉग्निशन ऑफ स्टेट. त्यानंतर डिसेंबर 1900, आपल्याला क्रोनॉलॉजी मध्ये पण येऊ शकतात हा, डिसेंबर 1948 मध्ये कोणती कमिटी बसली? JVP. कोणती? जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ओके, तर पट्टाभी सीतारामय्या बद्दल एक पॉइंट नोट करा. 56 डे हंगर त्यांनी केली होती. ओके, आणि त्या हंगरच्या नंतर ते अनफॉर्च्युनेटली त्यांची मृत्यू झालेली होती. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. तर ही कमिटी झालेली होती. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, 22 डिसेंबर 1953 मध्ये फजल अली कमिटी गठीत झाली होती. ती पण कशासाठी झाली होती? रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट. आता हे झाल्या कमिटीज. आता 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे पहिलं स्टेट बनलं होतं. कशाच्या आधारावरती? लिंग्विस्टिक बेसवरती. ओके, ते झालं. सॉरी, 1956 मध्ये ऑल स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 पास झाला.
ओके. तर ह्या ऍक्ट नुसार मग काय होते, त्यावेळेस आपल्याकडे 14 स्टेट होते आणि 6 युनियन टेरिटरीज होते. आता त्याच्यानंतर कोणकोणते स्टेट फॉर्म झाले ते पाहूयात आपण. 1960 मध्ये महाराष्ट्र, गुजरात. त्यानंतर 1963 मध्ये नागालँड. 1966 मध्ये हरियाणा. 1969 मध्ये मेघालया. 1971 मध्ये मणिपूर, त्रिपुरा. 36 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार 1975 मध्ये सिक्कीम. 1986 ला मिझोराम. पुन्हा अरुणाचल प्रदेश. 1987 मध्ये गोवा. 1970 ला एक लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश झालेला होता. अजून कोणते राहिलेत? 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड याच्यातून झालेत. ओके. आता महत्वाचं आहे गोवा. 25th 25th स्टेट गोवा झालं 1987 मध्ये. कारण की गोवा लिबरेशन ते झालं होतं ना, त्याच्यानंतर ना गोव्याला युनियन टेरिटरीचं स्टेटस दिलं, त्याच्यानंतर त्याला स्टेटहुड दिलेलं आहे. आणि आता लेटेस्ट 2014 मध्ये तेलंगणा. ओके. आणि 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे जम्मू आणि काश्मीरचं युनियन टेरिटरीचं हे झालं, जम्मू आणि काश्मीर आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख. ओके मित्रांनो, आय होप हे सर्व ऑल क्लिअर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. अच्छा, चुकीचे विधान विचारले यांनी. उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणे संबंधित पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर मित्रांनो, याच्यामध्ये ना बघा, ऑप्शन नंबर 4 आहे ना, सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC हे एकमेव अस्तित्वात असलेले नियामक यंत्रणा आहे. आता मित्रांनो, हेच याचं चुकीचं विधान आहे. कारण की आता बघा, भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघा आपल्याला फायनान्स आपण एक सॉरी 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 भारताच्या याच्यामध्ये ना काही पण आपल्याला पास जरी करायचं असेल तर किती मोठी प्रोसेस आहे. आता एज्युकेशन मध्ये ते काय म्हणतात, फक्त UGC हे एकमेवच आहे. नाही मित्रांनो, UGC मध्ये एज्युकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत अजून. ओके. तर आता बाकीचे स्टेटमेंट हे बरोबर आहेत बघा. 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली. यशपाल समितीने उच्च शिक्षण समित्या, स्वतंत्र नियामक यंत्रणे, पुन्हा सध्याच्या उच्च क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण केंद्रात शासकीय प्रस्ताव केली, म्हणजे हिराबद्दल बोलले. आता मी हे काम पॉइंट आपण कशासाठी लक्षात ठेवायचे आहेत, आता एक्झामिनरनं हिंट दिलेली आहे. तर ना मे बी आपल्याला ना हे जे 3 स्टेटमेंट आहेत ना, नेक्स्ट टाइम ह्या 3 स्टेटमेंट वरतूनच एखाद्या वेळेस हा प्रश्न बनू शकतो वेगळा वेगळा. जसं की खालीलपैकी कोणत्या समितीज ह्या शिक्षणाच्या रिलेटेड आहेत? तर यशपाल समिती, सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखालची समिती, पुन्हा हिरा, UGC असे ऑप्शन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. ओके. कारण की हिस्टॉरिकली पण आपल्याला एक विचारला होता बघा, ते हंटर कमिशन वाला, तो वाला एक क्वेश्चन, ते पण एज्युकेशनच्या कमिटी बद्दलच होता. ओके. एज्युकेशन रिलेटेडच होता. तर अशा पद्धतीने प्रश्न वेगवेगळ्या फॉर्म होण्याची शक्यता असते. पुढचा आहे, भारतामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे. तर बरोबर आहे, भारतामध्ये एक डॉक्टर 1457 लोकांमागे. आणि 2024च्या डेटानुसार एक डॉक्टर ओके 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 2024चा डेटा ओके, आपण ते नंतर पाहूयात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3.1000 म्हणजे 1000 लोकांमागे 3 डॉक्टर असे असावे. पण इथे आपल्याकडे ऍज पर 2024च्या डेटानुसार एक डॉक्टर आहे किती लोकांमागे? 834 म्हणजे 836. ओके, ऍव्हरेज 836 आहे. ओके. तर हा डेटा 2024 साठीच आहे, म्हणजे आपलं हे चुकीचं झालं. आता लक्षात ठेवा, आपलं नर्स पण लक्षात ठेवूयात. तर WHO च्या माहितीनुसार 3 नर्स हव्यात
1000 लोकांमागे. तर भारतामध्ये एक नर्स आहे किती 675 नुसार. 2024च्या डेटानुसार 1.7 आहेत 1000 लोकांमागे किती नर्सेस. नर्स आता WHO म्हणलं की लक्षात यायला पाहिजे जेनेवा हेडक्वार्टर. डायरेक्टर कोण आहे? टेड्रोस अदानो. कोविडच्या वेळेस खूप न्यूज मध्ये होते हे महाशय. त्याच्यानंतर लक्षात ठेवा चेअरमन कोण आहेत तर ते इंडियन आहेत डॉक्टर हर्षवर्धन. ओके, हे लक्षात ठेवा. आता नॅशनल मेडिकल कमिशन जी स्टॅच्युटरी बॉडी आहे ते आपलं मेडिसिन रिलेटेडच आहेत. आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं कुठे ना कुठे. तर पुढचा प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी, अच्छा हे काय म्हणतात, इंडियाज ऍक्ट ईस्ट पॉलिसी बद्दल कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे? तर कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे इंडियाच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी मध्ये? तर इथे बघा, आता यांनी काय दिलंय, द पॉलिसी फोकसेस ऑन extended neighborhood in Asia Pacific region. The policy has originally convinced as economical initiatives. The policy promote enhanced connectivity to Asia Pacific region through Northeast policy. The policy promotes the proactive diplomacy, polity, military interaction to curb insurgency, the एशिया पॅसिफिक आणि इंडियन ओशन रिजन. तर मित्रांनो 1, 2, 3 बरोबर आहेत, चौथं चुकीचं आहे. ओके, आता याच्यात महत्वाचे मुद्दे काय आहेत ते लक्षात ठेवूयात. पी व्ही नरसिंह फॉर्मर प्राईम मिनिस्टर पी व्ही नरसिंहराम यांनी 1992 मध्ये काय केलं, लुक ईस्ट पॉलिसी लॉन्च केली होती. ओके, त्याचं काम काय होतं तर साऊथ ईस्ट एशियावरती फोकस करणं, साऊथ ईस्ट कंट्रीज वरती. 2014 मध्ये प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी इंडिया ऍक्ट म्हणजे सॉरी इंडियानं ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे केली होती, ऍक्ट ईस्ट पॉलिसी लॉन्च केली होती. तर त्याचं फोकस काय होतं तर हे इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स साठी आपण 2014 मध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसी लॉन्च केली होती. ओके, पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल विधाने विचारात घ्या. आता मित्रांनो बघा, हा ना करंट अफेअर बस प्लस स्टॅटिक जीके म्हणजे जो स्टॅटिक पार्ट आहे ना तो मिक्स करून प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. तर आता याच्यात काय, ज्ञानपीठ हा ना आपल्या एमपीएससीचा ना मला वाटतं फेवरेट प्रश्न आहे काय की, कारण की आपल्याला अल्टरनेटिव्ह इयरला ना ज्ञानपीठावरती प्रश्न पाहायलाच मिळतोय. आपण जर तुम्ही फॉलो करत असताल ना आपली सिरीज तर पाहिलंच असेल ज्ञानपीठावरती. ओके, तर ही गव्हर्नमेंट इंडियाने 1952 पासूनच हे केलेलं स्पॉन्सर नाही मित्रांनो, ते चुकीचं आहे. हे चुकीचे, बाकी हे तिन्ही विधान बरोबर आहेत. याच्यात ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय आहे ते आपण बघूयात. याची स्थापना 1961 मध्ये झाली होती. टाइम्स ऑफ इंडिया आठवलं का मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं टाइम्स ऑफ इंडिया. ओके, साहू जॉईंट फॅमिली हे फाउंडर आहेत. टाइम्स ऑफ इंडिया पब्लिशर आहेत त्याचे, आणि हा हायेस्ट लिटरेचर ऑनर आहे इंडियामधला. पहिले रेसिपियंट कोण येतं 1965 मध्ये, कारण की 1961 ला ही लॉन्च झाली पण 65 पासून अवॉर्ड द्यायला चालू केलं. पहिले मल्याळम रायटर जी शंकर कुरूप सॉरी फॉर प्रोनाउन्स शंकर कुरूप यांना मिळालेला होता. आता याच्यात हा पॉइंट लक्षात ठेवा, प्रायर टू 1982 इट वॉज गिवन टू सिंगल वर्क ऑफ रायटर. नाव इट इज गिवन फॉर लाईफ टाइम कंट्रीब्युशन ऑफ द रायटर. हे मुद्दे लक्षात ठेवा. हे याच्या आधी आपण नव्हते डिस्कस केले, त्याच्यामुळे हे मुद्दे लक्षात ठेवा. मे बी नेक्स्ट टाइम पण आपल्याला हे विचारले जाऊ शकतात. 2017 मध्ये श्री कृष्णा सुप्ती यांना मिळालेला आहे. आता आपण हे पूर्ण बघितलं, स्टॅटिक वाला पार्ट बघितला. आता लक्षात ठेवा 2024 चा पेपर देतोय ना, तर 23 मध्ये कोणाला मिळालेला आहे तर उर्दू पोएट गुलजार आणि संस्कृत स्कॉलर राम भट्टाचार्य यांना मिळालेला आहे. हे फार महत्वाचं आहे. कोणाला मिळालं आहे? उर्दू पोएट गुलजार आणि संस्कृत स्कॉलर राम भट्टाचार्य यांना मिळालेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न मित्रांनो, याच्या आधी कसा प्रश्न तयार झाला हा, ते टाइम्स ऑफ इंडियानं पब्लिश केलता का नाही तो डेटा वापरून क्वेश्चन बनवलेला होता बघा. आता 15व्या वित्त आयोगाचे म्हणजे फायनान्स मिनिस्टर कोण आहेत
सॉरी, फायनान्स कमिशन मध्ये कोणतं आर्टिकल 280. ओके. प्रेसिडेंट अपॉइंट करतो प्रत्येक 5 वर्षासाठी. याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, एन के सिंग. पण आता आपल्याला पहिले कोण आहेत ते लक्षात घ्यायचंय. पहिले आहे के सी नेगॉय. के सी नेगॉय, सॉरी. 14वे आहेत पी व्ही रेड्डी. 15वे बघितलेत. आता महत्वाचे आहेत आपल्यासाठी 16वे. कोण आहेत 16वे? डॉक्टर अरविंद. ओके, डॉक्टर अरविंद हे आहेत. तर डॉक्टर अरविंद, डॉक्टर अरविंद पानकॅग्रिया बघा त्यांचं सरनेम. पाना सॉरी, पानक्रेग्रिया. थोडं प्रोनाऊन्स नाही लक्षात यायला त्यांचं. तर त्यांचं 16वे फायनान्स कमिशनर कोण आहे? तर अरविंद पनागारिया. ओके, अरविंद पनागारिया. तर हे अरविंद पनागारिया ना, हे नीती आयोगाचे आधी म्हणजे फॉर्मर व्हाईस चेअरमन होते. आता मित्रांनो मला सांगा, नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात? आपण डिस्कस केलेलं आहे बघा. ओके, ते कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. मी वाटलं तर ऑप्शन देतो. प्राईम मिनिस्टर असतात, किंवा प्रेसिडेंट असतात, होम मिनिस्टर असतात, किंवा या तिन्हीपैकी कोणीच नसतं. ओके, इंटरॅक्टिव्ह सेक्शन म्हणून आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे विचारतो. आणि सोपा पण प्रश्न आहे हा. नेक्स्ट, पुढील विधानापैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे? या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. इस्टॅब्लिशमेंट 1975, केंद्र शासन नेमणूक करतं. सॉरी, या प्राधिकरणाचे दळणवळण, गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलाय. तर 1, 2, 4 बरोबर आहेत. आता मित्रांनो ना, तुम्ही थोडस ह्याच्यामध्ये ना एक्झामिनर जो ट्रॅक सेट केलाय ना, तो पकडला असताना तुम्हाला लक्षात आलं असतं बघा. आता बघा, मला सांगा, आपलं फेडरल इन नेचर आहे. ओके, आपण फेडरल इन नेचर असतं. केंद्र शासन थोडे ना अपॉइंट करणार नगराच्या आयुक्ताला. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट वालेच करणार ना. ओके, पुढचा. अच्छा, हे न्यूज त्यावेळेस करंट अफेअर आहे, आपल्यासाठी काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. इव्हन याचं, तर याचं ऑप्शन नंबर 3 उत्तर होतं. पुढचा प्रश्न पाहूया. ओके, इन महाराष्ट्र डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आधार योजना इज रिलेटेड विथ कशासाठी होतं? तर ऑप्शन नंबर 3, प्रोव्हाइड स्क्वेअर मिल टू द प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग मदर इन द ट्रायल एरियाज. ओके, सॉरी, ट्रायबल एरियाज. आता कोणत्या शेड्यूल मध्ये ट्रायबल एरियाचं आपल्या लक्षात येते? 5th आणि 6th. ओके, ऑलरेडी डिस्कस केलं याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण. लेखक आणि पुस्तके विचारलेत. तर शशी थरूर म्हटलं की कोण येणार? अँड द एरा ऑफ डार्कनेस, रघुराम राजन, आय डू व्हॉट आय डू. सोमिनी सेनगुप्त यांनी द एंड ऑफ कर्मा, आणि विवेक शानबाग यांनी घाचर घोचर. आता ना, शशी थरूर यांची काही फेमस पुस्तके लक्षात ठेवा. व्हाय आय एम अ हिंदू, पुन्हा इन ग्लोरियस एम्पायर, द ग्रेट इंडियन नॉवेल, द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर. तर रघुराम राजन यांनी कोणते लिहिता? फॉल्ट लाईन, द थर्ड पिलर. हे लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत मित्रांनो, म्हणून मी सांगतोय. आता पुढचा आहे. आता 2017चे ना त्यांनी विचारलंय नोबेल प्राइज. मित्रांनो, आपल्या ना एक्झाम मध्ये नोबेल प्राइज, पुन्हा ज्ञानपीठ अवॉर्ड, हे ना फार फेमस प्रश्न आहेत. आता आपल्याला 2017चा तर नाही कामाचं आहे, आपण 2024चा पेपर देतोय. ओके, 2025 मध्ये होणाऱ्या कंबाईन मध्ये पण आपल्याला कोणते पाहिजेत? तर हेच नोबेल प्राइज पाहिजेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 2023 मध्ये ना नोबेल प्राइज लिटरेचर मध्ये कोणाला मिळालं? तर जॉन फोस्सी, जे नॉर्वेचे आहेत. कशासाठी मिळालं? यांनी ना इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्ह व्हॉइस टू अनसेएबल
एवढं लक्षात नसेल राहिलं ना तरी लक्षात ठेवा, यांनी इनोव्हेटिव्ह प्लेससाठी काम केलेलं होतं. त्यांच्यासाठी त्यांना नोबेल लिटरेचर प्राइज मिळाले. 2024चं लक्षात ठेवून घेऊत. 2024चं कोणाला मिळाले? साऊथ कोरियाच्या लेखिका आहेत हँग कँग. ओके, हॅन कँग. तर यांनी काय केलं, जो यांनी ना पोएट्री लिहिली होती बघा. त्याच्यामध्ये ना हिस्टॉरिकल जो ड्रामा झाला होता, हिस्ट्रीमध्ये काही जे असे खतरनाक इन्सिडेंट झाले ना, ते एक्सप्रेस केले होते त्यांनी. ओके, आणि त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो त्याच्याबद्दल यांनी पोएट्री फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. अच्छा, अयोग्य विधान. आता हे आपल्याला ना प्रथम लक्षात ठेवूयात, कारण की प्रथम डेवी फर्स्ट वाला आपल्याला ना स्टॅटिक जीके च्या पार्ट मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर फर्स्ट ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस हेल्ड इन लंडन 2011. तर 2023 मध्ये कुठं झालं तर झोरिक स्वित्झर्लंड मध्ये झालेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी, आता 10 ऑक्टोबर रोजी काय करतात तर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, आणि वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल, हे बरोबर आहेत. ओके, आता आपल्याला ह्या 17च्या याच्या थीम नाही पाहिजे, आपल्याला 2023 ची थीम माहिती पाहिजे. तर वर्ल्ड हेल्थ मेंटल डे 10 ऑक्टोबर. ओके, त्याची थीम आहे 2023 ची मेंटल हेल्थ इज युनिव्हर्सल ह्युमन राईट. काय थीम? मेंटल हेल्थ इज युनिव्हर्सल राईट. परत एकदा म्हणून पाठच करून घेऊयात. मेंटल हेल्थ इज युनिव्हर्सल ह्युमन राईट. चान्सेस जास्त आहे म्हणून मी थोडं इथं रेटिफिकेशन करायला घेतोय. आणि हा पहिल्यांदा सेलिब्रेट केव्हा झालता? 10 ऑक्टोबर 1992 ला. 10 ऑक्टोबर 1992 वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, ज्याची थीम आहे मेंटल हेल्थ इज युनिव्हर्सल आणि युनिव्हर्सल ह्युमन राईट. हे विचारण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत, त्याच्यामुळं रिपिटेशन होते. ओके, वर्ल्ड हेल्थ डे 7 एप्रिल. याची थीम काय आहे 2023 ची? हेल्थ फॉर ऑल. काय थीम? हेल्थ फॉर ऑल. हेल्थ फॉर ऑल. ओके, नेक्स्ट प्रश्न. आता हे पण त्यावेळेस आहे, पण 2024 साठी महत्वाचे असणार ते बघूयात. तर 2023 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट म्हणजे बाजरावरचे साजरा केले. ओके मित्रांनो, पीवायक्यूज ना आपल्याला अशी मदत करतात बघा. हे करंट अफेअर जरी असला तरी बघा आपल्याला 2023 मध्ये कोणता होता म्हणजे 2024 मध्ये यायची शक्यता जास्त आहे. ओके, पुढचा. भारत शासनाचा भारत नेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर इट रिलेटेड टू प्रोव्हाइड ब्रॉडबँड सर्व्हिस इन ग्रामीण आणि रिमोट एरियाज इन इंडिया. ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र शासनाने ओके, सुमतीबाई सुकळीकर उद्योगी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे? तर पात्र महिला सेल्फ इंटरेस्ट सबवेन्शन टू इलिजिबल वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप साठी. ओके, हे चान्सेस कमी येतात. आता ह्या योजना दुसऱ्या योजनांनी रिप्लेस झालेल्या आहेत मोस्टली. ओके, आता काही हिस्ट्रीचे प्रश्न पाहूयात. मित्रांनो, 1 मिनिट हा, मला थोडं पाणी पिऊ द्या. ओके, चला बघूयात आता हे इतिहासाचे. कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? तर ही पदवी घेतली होती कुमारगुप्त यांनी. आपण महत्वाचे गुप्ता डायनेस्टीतले प्रश्न पाहूयात. गुप्ता डायनेस्टीला काय म्हणायचे? गोल्डन एज ऑफ इंडिया. गुप्ता डायनेस्टी म्हणजे गुप्ता राजघराण्याला गोल्डन एज ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. गुप्ता डायनेस्टीला गोल्डन एज ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. ओके, लक्षात ठेवा. याचे फाउंडर कोण आहेत? श्री गुप्ता, ज्यांनी कोणती उपाधी घेतली होती? महाराज, महाराजा. ऍक्च्युली मित्रांनो, गुप्ता डायनेस्टी मधले जे किंग होते ना, तर ते असे हे टायटल ना एकदम इम्प्रेसिव्ह टायटल घेण्यासाठी फेमस होते बघा. आता श्री गुप्ता यांनी फाउंड केलं, ज्यांना महाराजा ही पदवी त्यांनी घेतली होती. त्याच्यानंतर कोण राजा होते? तर त्याच्यानंतर आहेत चंद्रगुप्त
चंद्रगुप्त वन. ओके. यांनी कोणतं टायटल घेतलेलं आहे? महाराजाधिराज. ओके. महाराजाधिराज. यांनाच ना फर्स्ट गुप्ता एम्पायर असं पण म्हणलं जातं. ओके. फर्स्ट गुप्ता एम्पायर चंद्रगुप्त वन यांना म्हणतात आणि फाउंडर आहेत श्रीगुप्त. ओके. हे लक्षात ठेवा, हे डिफरन्स आहे बघा. हे स्टॅटिक पार्ट आहे, त्याच्यात पार्टच करावं लागणार आहे आपल्याला. आता चंद्रगुप्त वन झाले, त्याच्यानंतर आले समुद्रगुप्त 330 380 एडी. हे यांच्यावरती ना पुढे प्रश्न आहे, पण आपण आता डिस्कस करूया कारण की इथं पूर्ण गुप्ता राजा आहेत ना, किंग्स आहेत ना, त्याच्यामुळे. तर गुप्त राजा यांना इंडियन नेपोलियन म्हणतात कारण की त्यांची जी मिलिटरी अचिव्हमेंट्स आहेत ना, त्याच्यामुळे. ओके. इवन दो मित्रांनो, हे पर्सनल सांगतो मी, माझं पर्सनल ओपिनियन आहे की हे नेपोलियन ना केव्हा आलता? 18व्या सेंचुरीमध्ये आलता. आणि किंग आपले समुद्रगुप्त राजे केव्हा आलेले होते? 330 आणि 380 एडी मध्ये. तर हे कम्पेअरनं थोडं वेगळंच वाटतं ना, इंडियन नेपोलियन. अरे समुद्रगुप्त म्हणजे याला नेपोलियनला म्हणायला पाहिजे ना, वेस्टर्न म्हणजे समुद्र इंडियन नेपोलियन म्हणण्याऐवजी उलट म्हणलं पाहिजे ना यांना. पण हे ठीक आहे, आता इतिहासकार ज्यांनी लिहिले ते म्हणजे इट काइंड ऑफ म्हणजे पर्सनल ओपिनियन आहे, हे डिसरिस्पेक्ट टाईप वाटतं बघा. ओके. कारण की समुद्रगुप्त हे त्यांच्या आधी येऊन गेलेले आहेत नेपोलियन पेक्षा. असो, ठीक आहे. आपला आता समुद्रगुप्त यांना कविराज ही उपाधी त्यांनी घेतलेली होती. त्याच्यानंतर अश्वमेध अश्वमेधा ही टायटल त्यांनी घेतलेली होती. स्कंदगुप्त स्कंदगुप्त यांनी विक्रमादित्य ही टायटल घेतलेली आहे. चंद्रगुप्त दोन यांनी पण विक्रमादित्य ही टायटल घेतलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. आता समुद्रगुप्ताच्या नंतर कोण आलते? चंद्रगुप्त दोन आलते. आता एक सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवा, श्री गुप्ता फाउंडर, त्याच्यानंतर चंद्रगुप्त एक, त्याच्यानंतर समुद्रगुप्तानंतर कोण आले? समुद्रगुप्ताच्या नंतर आले चंद्रगुप्त दोन. ओके, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. हे थोडे जास्त फेमस होते बघा, हे जे राजे होते ते. आता चंद्रगुप्तानं विक्रमादित्य घेतलेले आहे. स्कंदगुप्त यांनी पण विक्रमादित्य ही टायटल घेतले. पुन्हा स्कंदगुप्त यांनी ना कर्मादित्य ही पण टायटल घेतलेली आहे. पुन्हा देवराजा ही पण टायटल घेतलेली आहे. स्कंदगुप्त यांच्या काळात काय झालं की जे हंस होते ना, हंस यांनी अटॅक केलेला आहे. ओके. आता गुप्त डायनेस्टीचे शेवटचे किंग कोण आहेत? तर कुमारगुप्त. ओके, श्रीगुप्त फाउंडर आहेत, तर कुमारगुप्त लास्टचे रूलर आहेत. कारण की यांच्या काळात ना हंस जे अटॅक झालं ना, ते त्यांनी ना डिफीट केलं होतं यांना. ओके. आता कोण राहिले बाकीचे पुढचं बघूयात आता. ओके. तक्षण कोण आहेत? आता बघा, तक्षण सुतार आहेत. भागदूत. आता मित्रांनो, भागदूत, आता ह्या शब्दाला थोडं फोडलं. भाग कशाचा असतो? जमिनीचा. भागदूत, जमिनीचा भागावर काय लावलेला असतो? कर वसूल केला जातो. म्हणून लक्षात ठेवा, कर वसूल करण्याचा. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कारण की हे मित्रांनो, ह्या प्रश्न कसे, जर एक जरी तुम्हाला माहित असलं ना, तुम्ही ह्या ऑप्शन वरून इलिमिनेट करून आन्सर काढू शकतात. ओके. तर क्षत्रिय आहे राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता, पुरुष स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ. आता ना ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ड्युरिंग वेदिक पिरियड मध्ये ना कोणाला काय म्हणायचे? ओके. तर रत्नीज म्हणजे काय असायचं? तर ऑफिशियल्स. पुरोहित हे चीफ प्रिस्ट यांना पुरोहित म्हणायचे. सुप्रीम कमांडर ऑफ आर्मी म्हणजे सेनापती यांना सेनापती. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा, ग्रामणी. ग्रामणी म्हणजे कसं? खेड्याचा जो हेड होता ना, त्याला ग्रामणी असे म्हणतात. आणि जी चीफ क्वीन आहे ना, तिला काय म्हणायचे? माहिसी. माहिसी. पुढचा प्रश्न, खालील विधानाचा विचार करा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. आता याच्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चाडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत. आता प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो की
ताम्र पाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळालेले आहेत? ओके, एक्झामिनरनं दिली की नाही आपल्याला हिंट? नेक्स्ट टाइम असा प्रश्न फॉर्म होण्याची शक्यता आहे का नाही? राजस्थानमध्ये आहार, निगलू, मध्य प्रदेशमधील मावळा, कायथा, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृती अवशेष मिळालेले आहेत. ओके, आपल्याला काय देताल ते? इथं ताम्रपाषाण युगातील प्रदेश आणि प्रेझेंट राज्य कोणते, जसे की महाजनपदामध्ये आपल्याला विचारलं होतं ते महाजनपद आणि मॉडर्न एरिया कोणता आहे, त्यामध्ये प्रश्न मे बी फॉर्म होऊ शकतो. त्याच्यामुळे हे पाठ करणं आपल्याला आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, दाशराज युद्ध पुढीलपैकी कोणास घडले होते? कोणात घडले होते? तर हे युद्ध घडले होते सुदास आणि वशिष्ठ. टफ प्रश्न मित्रांनो, कारण की असे प्रश्न मोस्टली आपण नाही वाचत बघा. पण लक्षात ठेवा की याचं मेन्शन आपल्याला ना ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, आता कमेंटमध्ये मला सांगा की कोणत्या महाजनपदाचं मेन्शन आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतं आणि कोणत्या महाजनपदाचं आपल्याला अथर्व वेदामध्ये मेन्शन पाहायला मिळतं. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे त्याच्यावरती. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकांच्या धम्मची माहिती आहे? तर हे छोट्या शिलालेख म्हणजे मायनर एडिट याच्यावरती आहे. आता ना सम्राट अशोक आले की आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जेम्स प्रिन्सेप हा, हे जेम्स प्रिन्सेप कोण आहे? तर याने काय केलं, तर अशोकन इन्स्क्रिप्शनला म्हणजे अशोकन इन्स्क्रिप्शन फाउंड केले होते, म्हणजे फाउंड इन द सेन्स डिस्कवर केले होते. यांनी म्हणजे याला भेटले होते म्हणजे हिस्टॉरिकल एव्हिडन्स मध्ये. आणि अशोकन इन्स्क्रिप्शन वरूनच आपल्याला ना एकदम असं टँजिबल एव्हिडन्स मिळाला कशाबद्दल, तर बुद्धिझम बद्दलचा. आता अशोकाचे जे पिलर्स आहेत ना, हे तीन मध्ये क्लासिफाय झालेले आहेत बघा. पिलर एडिक्ट, पुन्हा मेजर रॉक एडिक्ट आणि मायनर रॉक एडिक्ट. ओके, तर अशोकाला कोणकोणत्या उपाधी मिळाल्यात किंवा ते आहेत? देवनामप्रिया, ओके, पुन्हा प्रिय प्रियदर्शिनी, प्रियदर्शी, ओके, हे त्यांना मिळालेले टायटल आहे, जसे समुद्रगुप्त यांना मिळालेली आहे. आता ना महत्वाच्या मुद्दे आपण ना जे पिलर्स आहेत ना एडिक्ट त्याच्याबद्दल लक्षात घेऊयात. पिलर एडिक्ट 4 मध्ये काय काय होतं, तर याच्यामध्ये अशोकाचा धम्म आणि इन्स्ट्रक्शन टू हिज कशात ऑफिशियल्सला इन्स्ट्रक्शन दिलते की कसं बिहेवियर करायचं त्याच्याबद्दल. अशोकाचा धम्म आणि त्याची इन्स्ट्रक्शन टू हिज ऑफिशियल्स पिलर 4 मध्ये होते. आणि ह्याच पिलर मध्ये ना अशोकाचं आणि बुद्धिझम याचं रिलेशन पण मेन्शन आपल्याला पाहायला मिळतं. हे मी जे महत्वाचे आहेत ना तेच रॉक एडिक्ट सांगतो, कारण की आता आपल्याला पूर्ण जे रॉक एडिक्ट आहेत ते लक्षात राहण्या म्हणजे खूप हे होईल, समजून घ्या. ते हे महत्वाचे आहेत, त्याच्यावरच आपण फोकस करूयात. रॉक एडिक्ट 13 याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. रॉक एडिक्ट 13 मध्ये काय होतं, तर कलिंगा वॉर बद्दल डिटेल्स आपल्याला माहिती मिळते. कोणत्या याच्यामध्ये? रॉक एडिक्ट 13 मध्ये कलिंगा वॉर, रॉक एडिक्ट 13 मध्ये कलिंगा वॉर, रॉक एडिक्ट 13 मध्ये कलिंग वॉर बद्दल माहिती मिळते. रॉक एडिक्ट 7 मध्ये काय पाहायला मिळते, तर समरी ऑफ हिज इफेक्ट, म्हणजे सम्राट अशोकांनी जे हे केलं होतं, जी मेहनत घेतली होती धम्माला प्रमोट करायची, कुठे? त्याच्या किंगडम मध्ये. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चंद्रगुप्त मौर्यांच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या कोणत्या? उत्तर पथ म्हणलं की काय येणार? तक्षशिला. आता मित्रांनो, आता हा प्रश्न आहे ना, आता आता पहिले बघा, पश्चिम पथ कुठे? उज्जैनी. आता बघा, हे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. आपल्याला एवढं माहित आहे की उज्जैनी कुठे आहे. तक्षशिला आपल्याला माहिती आहे की इकडेच कुठतरी आहे. ओके, म्हणजे आपण इलिमिनेशन म्हणजे ट्रिक जे कॉमन थिंकिंग कशी करू शकतो बघा. अशा जर इन केस तुम्हाला जर हे आठवलं नसेल ना, तर एक कॉमन सेन्स न कसं सॉल्व्ह करू शकतो. तक्षशिला कुठे आपल्याला माहिती आहे की हे हे नॉर्थ साईडला आहे बघा. ओके, नॉर्थ म्हणजे उत्तर साईडला आहे. ओके, तर आपण म्हणू शकतो की उत्तर पक्ष कुठे आहे, तर तक्षशिलामध्ये. तर कुठं ऑप्शन अ चं कुठं 4 आहे? इथे. आलं का नाही?
4. इवन तुम्हाला हे जरी माहित नसले ना तीन, तरी पण तुम्ही याच्यावरून आन्सर काढू शकता. फक्त बघा लॉजिक कसे सिंपल आपण हे वापरलंय त्याच्यामध्ये, सिंपल कॉमन सेन्स वापरलाय. ओके, तर आता पूर्वपद लक्षात ठेवा. पूर्वपद येतं पाटली पुत्र, त्याच्यानंतर दक्षिणपद येतं सुवर्णगिरी. ओके, आता चंद्रगुप्त मौर्य म्हणलं की काय, कोण येणार त्यांचे? सगळ्यात पहिले कोणाचं नाव येणार आपल्याकडे? अर्थशास्त्र ज्यांनी लिहिलेलं ते चाणक्य, कौटिल्य, विष्णू शास्त्री यांचं आपल्याला ऑलरेडी याच्यावरती डिस्कस केलंय. ओके, यांनी काय केलं तर धनानंद यांना हरवलं होतं, जो नंद डायनेस्टीचा होता. आता ना लक्षात ठेवा, चंद्रगुप्त मौर्य यांनी ना जैनिझम स्वीकार केलं होतं आणि जैनिझम स्वीकार करून ते कर्नाटकामध्ये गेले होते. चंद्रगिरी हिल्स, आता चंद्रगिरी हिल्स कुठे आहे? जिओग्राफी मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. चंद्रगिरी हिल्स कुठे आहे? तर तो आहे श्रवणबेळगोळा, कर्नाटका. इथे ते गेल्यानंतर त्यांनी काय केलं होतं, आता त्यांचे चंद्रगुप्त यांचे जैन गुरु कोण आहेत हा विचारला जाऊ शकतो. आपल्याला माहित आहे की कौटिल्यबद्दल, पण जैन गुरु कोण आहेत त्यांचे? तर ते आहेत भद्रभाऊ. ओके, आणि ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य जैनिझम स्वीकारला, त्याच्यानंतर श्रवणबेळगोळा येथे गेले आणि तिथे त्यांनी जैन ट्रेडिशन नुसार स्टार्वेशन टिल डेथ, म्हणजे मरूस तर काहीच खायचं नाही असं त्यांनी हे प्रण घेत हे करून त्यांचा मृत्यू श्रवणबेळगोळा इथे झाला होता. ओके, अच्छा, नेक्स्ट प्रश्न. खालील विधानावरून व्यक्ती ओळखायची. अच्छा मित्रांनो, विशाल साम्राज्याचा संस्थापक, सुसंस्कृत विद्वान आणि कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन व त्यांचे राजकवी होता. बौद्ध पंडित वसुबंधू त्यांच्या दरबारात होते. भारतीय नेपोलियन अशी विन्स्टेल स्मिथ यांनी प्रशंसा केली होती. तर आताच बघितले आपले ग्रेट किंग समुद्रगुप्त. ओके ओके, भारतीय नेपोलियन ते. ओके, ठीक आहे. आता कनिष्क कोण आहेत? तर कनिष्क कुशाण डायनेस्टीचे आहेत, फाउंडर ऑफ सकाएरा 78 कॉन्स्टिट्यूशन, सॉरी 78 एडी मध्ये, सॉरी. नेक्स्ट प्रश्न. आता चंद्रगुप्त मौर्याबद्दल ऑलरेडी बघितलंय आपण. आता ना, आता हे बघा हरिसेन आहेत ना, यांच्याबद्दल ना आपल्याला फक्त बघा ते अलाहाबादचं एक पिलर आहे इन्स्क्रिप्शन, इथे त्यांच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला पाहायला मिळते. ओके, आणि आणि म्हणजे त्याच्या ज्या इन्स्क्रिप्शन वरती ना हरिसेन यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. कोणत्या? अलाहाबाद पिलर इन्स्क्रिप्शन वरती हरिसेन यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने राज्यात उलेमाचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी योद्धा, यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडे स्वारी करणारा पहिला सुलतान. त्याच्या दरबारामध्ये अमीर खुसरो या नामांक फेमस कवी होते. तर या होते अलाउद्दीन खिलजी. आता मित्रांनो, आपण इल्तुतमिश बद्दल ऑलरेडी डिस्कस केलेलं. ओके, कुतुबुद्दीन ऐबक यांच्याबद्दल पण ऑलरेडी डिस्कस केलं. आता ते रिपीट मला खूप टाइम जातो. तर अलाउद्दीन खिलजी याने काय केलं की ह्या फर्स्ट टाइम याने काय केलं, लँड मेजरमेंट चालू केली होती. याने दरवाजा बांधलाय. नवीन कॅपिटल होती याची सिरी. ओके, याने मंगोला विरुद्ध ना मिलिटरी कॅम्पेन चालू केलं. बघा, मंगोला विरुद्ध मिलिटरी कॅम्पेन. आता खिलजीच्या मृत्यूनंतर कोण म्हणजे खिलजी डायनेस्टीच्या नंतर कोण आले होते? तर तुगलक डायनेस्टी आला होता. तुगलक डायनेस्टी, आता हे मोहम्मद तुगलक याचा फाउंडर कोण आहे? म्हणजे तुगलक डायनेस्टीचा फाउंडर कोण आहे? तर गाझी मलिक 1320 ला फाउंड केलं होतं. 1320 ते ऍक्च्युली 1413 पर्यंत याची डायनेस्टी होती. आता याच्यामध्ये ना मोहम्मद तुगलक बद्दल बघूयात. तर हा तुगलकामधला फेमस सुलतान आहे, ज्याने कॅपिटल बघा दिल्लीतून देवगिरीला घेऊन गेला, पण पुन्हा देवगिरीतून दिल्लीला वापस घेऊन आलेला आहे. याने कॉपरचे कॉइन रिप्लेस केले सिल्वर टकामध्ये. याने याने काय केलं होतं? आदिलाबाद फोर्ट बांधला होता. याने ना एका सिटीचा निर्माण केला होता, ज्याचं नाव आहे जहान पाना. ओके, सॉरी.
आता कुतुबुद्दीन ऐबक आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मोहम्मद घोरीच्या लक्षात ठेवा. मोहम्मद घोरीनं ना धोक्यानं पृथ्वीराज चव्हाण यांना युद्धामध्ये हरवलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाणनं मग घोरीला ठिकाणावर लावलेलं आहे. ओके. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर काय झालं तर हे जे हे होते ना बाकीचे हे त्याचे चुटूर ते गुलाम वगैरे होते ना, त्यांनी डिवाइड केलं, सुलतान वगैरे बनले. ओके. मामलुक डायनेस्टी ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. हा. नेक्स्ट प्रश्न. या राज्यास आंध्र भोज ही पदवी देण्यात आली होती. त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी नांगलपुरम नावाचे नगर त्याने स्थापित केले होते. बिदर गुलबर्गा ह्या मुसलमान राज्याच्या राजधानी जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. कोण आहेत ते महान राजे मित्रांनो, सांगा. तर ते आहेत आपले कृष्णदेवराय. ओके. कुठले आहेत ते? विजयनगर. आता आता ना पहिले बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे जे नांगलपुरम नावाचं गाव होतं ना, तर हे त्यांनी त्यांच्या आईच्या नावावरून ह्या नावाचं म्हणजे ह्या नाव दिलं होतं ह्या नगराला. ओके. यांनी ना संस्कृत मध्ये कोण लिखाण केलेलं होतं? त्यांनी पुन्हा बघा आता, जामवती कल्याणम हे संस्कृत लिटरेचर म्हणजे संस्कृत कार्य त्यांनी लिहिलेलं होतं. तेलुगू मध्ये पण त्यांनी खूप सारं काम लिहिलेलं आहे. तेलुगू मध्ये त्यांनी काय लिहिलं तर एक त्याचं नाव आहे अमुक्त माल्या. विचारलं जाऊ शकतं, कारण की कृष्णदेवराय हे फेमस पर्सनॅलिटी आहेत आणि ही इज अ वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. ओके. त्यानंतर आता हे झालं. आता कृष्णदेवरायाने ना बॅटल ऑफ बानीहट्टी बानीहट्टी हे कृष्णदेवराय एका साइडनं आणि जे इस्माईल आदिलशाह बिजापूरचा सुलतान हे जे छुटरपुटर लोक होते ना, यांच्यासोबत कृष्णदेवराय यांनी युद्ध केलं आणि यांना पराभूत केलं होतं. ओके. किंवा आता ह्याच्यात लक्षात ठेवा की रामदेव राय हे कोण होते तर रामदेव रामदेव राय हे विजयनगर एम्पायरचे ना चीफ मिनिस्टर होते. यांनी ना बॅटल ऑफ राक्षसा तंगडी, लक्षात ठेवा, फेमस बॅटल आहे, फार महत्वाची आहे एक्झामसाठी. इथे ना युद्ध झालं होतं बघा. रामदेवस राया आणि बिजापूर, अहमदनगर आणि गोवलकोंडा इथले जे छोटूर डेक्कन किंग होते ना, यांच्यासोबत युद्ध झालं होतं 1565 मध्ये. ओके. हा. तर ऍक्च्युली ह्या युद्धामध्ये ना रामदेव राय यांचा म्हणजे हे हे दे लॉस्ट द वॉर. आता महत्वाचं काय आहे आता बघूयात आपण. बघा, विजयनगर एम्पायर. ओके. विजयनगर हे सुरुवात कोणी केलं होतं? हरिहर आणि बुक्का. ओके. हु इज द फाउंडर ऑफ विजयनगर एम्पायर? तर येतं हरिहर आणि बुक्का. ते कोणत्या डायनेस्टीशी, राजघराण्याशी बिलॉंग करत होते? संगमा. 1336 1485. त्यानंतर कोणती डायनेस्टी आली? सलुवा. 1485 ते 1505. त्यानंतर तुलुवा, ज्याचे म्हणजे कृष्णदेवराय तुलुवा डायनेस्टीशी बिलॉंग करत होते. 1505 ते 1570. पुन्हा त्यानंतर कोण आलते? अराविडू. 1570 ते 1646 मध्ये. ओके. ऑल क्लिअर मित्रांनो. आता हा एक लक्षात ठेवा, कृष्णदेवराया 1509 ते 1529 मध्ये. नेक्स्ट. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यातील श्रीरंगपट्टणम तहात काय तरतूद झाली नव्हती तर युद्ध खर्च 3.5 कोटी इंग्रजांना देणार, निम्मे राज्य इंग्रजांना देणार, दोन दोन मूल्ये इंग्रजाकडे ओसीवर राहणार आणि हे तैनाती फौज म्हणजे सबसिडी अलायन्स ऍक्सेप्ट करणार नाही. मित्रांनो, हे चौथं चुकीचं आहे, हे 3 बरोबर आहेत. तर मित्रांनो,
हा तह 1792 मध्ये झालता. थर्ड अँग्लो मैसूर वॉर, ओके, ज्याची सुरुवात त्रावणकोर 1789 च्या एंडला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल वॉजेस टिपू यांच्यात झाली होती. आता टिपू सुलतान बद्दल माहिती घेऊयात. ही इज अ टायगर ऑफ मैसूर, इज अ पायोनियर ऑफ रॉकेट टेक्नॉलॉजी, पुन्हा सेरिकल्चर, पायोनियर ऑफ सेरिकल्चर. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हु रिकाम जागा हॅज फाउंडेड फ्री इंडियन सेंटर इन रोम आणि पॅरिस मध्ये? तर कोण होते ते? सुभाषचंद्र बोस, 1942. ओके. हे कशामुळे? अंडर द आझाद हिंद मुवमेंट हे फाउंड केलेलं होतं. आता ना मित्रांनो, ऍक्च्युली फ्री इंडिया सेंटरनं फाउंड केलं होतं बघा बर्लिन मध्ये, पण हे एक्सपांड म्हणजे अजून त्यांच्या वेगवेगळ्या शाखा तर रोम आणि पॅरिस मध्ये पण फाउंड केल्या होत्या यांनी. ओके. आता आपण बघूयात ऑप्शन्सला. अॅनी बेसेंट, आपल्याला अॅनी बेसेंट म्हणलं की होम रूल लक्षात यायला पाहिजे. होम रूल म्हणलं की लगेच कोण अजून लक्षात यायला पाहिजे? आपले लोकमान्य टिळक पण आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. ओके. 1917 मध्ये पहिल्या विमेन प्रेसिडेंट ऑफ INC. इंडियाच्या कोणत्या विमेन प्रेसिडेंट इंडियन 1925 मध्ये झालेल्या आहेत त्या? मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. त्यांचं नाव मी आता पुढच्या 1-2 क्वेश्चन मध्ये सांगणारच आहे, पण इंटरॅक्टिव्ह होईल, मजा येईल. ओके. आता श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. इंडिया हाऊस याची स्थापना केलेली होती. आता महत्व आहे याच्यामध्ये मॅडम भिकाजी कामा. तर ह्या पहिल्या होत्या इंडियन ज्यांनी फॉरेन लँड वरती भारताचा झेंडा फडकवलेला होता. कुठे? तर जर्मनीमध्ये. ओके. यांना मदर ऑफ इंडियन रिव्होल्युशन इन यमन असं पण म्हणलं जातं. बॉम्बे मध्ये जेव्हा प्लेग झालता, एंडेमिक, ओके, एंडेमिक प्लेग होता तो 1897 मध्ये, त्यावेळेस यांनी खूप महत्वाचा रोल प्ले केला होता तिथे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. त्याच्या आधी मला थोडं पाणी पिऊ द्या. सॉरी. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती. ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी मीराबेन, त्यांचं टोपण नाव, लोकप्रिय नाव, तर त्या होत्या मिस लॅड. ओके, मिस स्लॅड. आता जो ब्रिटिश आरमार आहे ना, ऍडमिरल, त्याचं नाव काय आहे? तर काय सर म्हणायचं यांना? एडमॉन्ड स्लेड व्हॉट एव्हर. सिस्टर निवेदिता ह्या होत्या आयरिश टीचर आणि आपल्या स्वामी विवेकानंद यांच्या त्या शिष्या होत्या. ओके. आता ना मिस स्लॅड बद्दल हे आपले जे मीराबेन आहेत ना, मिस स्लॅड यांच्याबद्दल लक्षात ठेवा की बघा, महात्मा गांधी यांनी म्हणजे 1900 जे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झालं 1931 मध्ये, 1930 ला माहिती आहे मित्रांनो, ते दांडी मार्च वगैरे ते सगळं फर्स्ट मध्ये पार्टिसिपेट नव्हता केला. सेकंड थर्ड गोलमेज परिषद त्याच्या 2 मध्येच केलता. ओके. तर 31 मध्ये जे सेकंड झालं होतं ना, त्याच्यामध्ये यांनी आपलं महात्मा गांधी सोबत त्या होत्या. आता हे झालं मिस, ओके, सॉरी. आता आपण पाहूयात मिस नाईट सॉरी, मिस नाईट मिस नाईट कोणाला म्हणतात मित्रांनो? त्यांना कोण आहेत? त्या सरोजिनी नायडू. ओके. ज्या INCच्या प्रेसिडेंट होत्या केव्हा? 1925 मध्ये. 1924 मध्ये कोण प्रेसिडेंट होतं मित्रांनो? कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा INCचे. ओके. इंटरेस्टिंग आहे आणि इथंच त्यांचा आन्सर लपलेला आहे बघा. ओके, इथंच त्यांचा आन्सर आहे. ओके. आता एवढी हिंट दिलेली आहे. 1947 ला ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला ना, त्याच्यानंतर ह्या पहिल्या गव्हर्नर होत्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या. आणि कितपर्यंत होतं? 1949 पर्यंत. 1949 ला त्यांचं देहांत झालं होतं.
पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय विविध विचार करा आणि प्रयोगाच्या उत्तराचे योग्य पर्याय. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. भारतीय विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजात बदलाची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होतं. तर मित्रांनो अ आणि ब आपल्याला हे ना एकदम कॉमन अंडरस्टँडिंग वरती प्रश्न आहे. तर अ आणि ब दोन्ही बरोबर विधान आहेत आणि पण ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाहीये. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ओके. पुढचा प्रश्न आपला समाज सुधारक कोण होते? त्यांच्या कुटुंबात जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीरांच्या शिकवणुकीवर विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते. हे वाचल्या वाचल्यात आपल्या लक्षात यायला पाहिजे. सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांच्या ओके अस्पृश्य असलेल्या संस्कृत शिकू शकले नाहीत. ओके. तर हे होते आपले ग्रेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. आता ना यांच्याबद्दल थोडेसे पॉइंट लक्षात घेऊयात. तर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारी सभा, 1927 महाड सत्याग्रह, ओके महाड 14 तळ ते आपण ऑलरेडी डिस्कस केले. 1930 मध्ये काय टेम्पल एंट्री मुवमेंट, ओके त्याच्यानंतर डिप्रेस क्लास मुवमेंट 1930 मध्येच. त्यानंतर आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडे लक्षात घ्या. गुलामगिरी, पुन्हा सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज याची सुरुवात 1873 ला केलेली आहे. पुन्हा शेतकऱ्याचा आसूड. आता अजून कोणते तर सार्वजनिक सत्य धर्म सार्वजनिक सत्य धर्म पुरस्कार असं धर्म पुस्तक सॉरी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, कोल्हापूरमध्ये 1911 मध्ये जी सत्यशोधक समाज ही छत्रपती शाहू महाराज यांनी लॉन्च केलेली होती. ओके हे हा पॉइंट लक्षात ठेवा. कन्फ्यूज होताल की पुन्हा डाऊट असा यायचा की सत्यशोधक समाज ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केली, तर मग हे कसं काय, तर ही 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी चालू केलेली होती. ओके. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात कोणत्या समाज सुधारकाचे वर्णन केलेले आहे? त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. अनेक धर्माच्या तौलातीत अभ्यास करणारे ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले. एम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेत ते उपस्थित होते. सुबोध पत्रिकात त्यांचे लेखन केले. ते आहेत आपले विठ्ठल रामजी शिंदे यांचे. ओके. विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे मेंबर होते. प्रार्थना समाज कोणी स्थापन केलेले आहे मित्रांनो? आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यांचे 2 भाऊ कोण आहेत त्यांच्याबद्दल डिस्कस ऑलरेडी झालेले आहे. तर या प्रार्थना समाजाने 2 वर्षाकरिता त्यांना अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं होतं. ओके. आता विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरली प्रतिबंधक सभा चालू केलेली होती. डिप्रेस्ड क्लास मिशन याची सुरुवात 1906 ला चालू केली होती. आता ना याच्यात गफलत करू नका. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 ला ना डिप्रेस्ड क्लास मूवमेंट चालू केलेली आहे. इथं गफलत नका करू, कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ऑलरेडी बघितलंय. भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील हे फाउंडर आहेत रयत एज्युकेशन सोसायटीचे. ओके. 1959 ला त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळालेला आहे. ओके. आणि सत्यशोधक समाज याचे ते पार्ट होते. आता बघूयात आपण. ओके अजून काय राहिलेलं आहे माहिती कशावरची? विठ्ठलराव. ओके विठ्ठलराव रामजी शिंदे डिप्रेस मोशन. ओके ऑल झालेलं आहे आता. ओके ऑल डन. तर मित्रांनो आय होप याच्यामध्ये आपण खूप सारे कन्सेप्ट क्लिअर केलेत आपले आणि प्रॅक्टिस पण रिव्हिजन पण व्यवस्थित झालेलं आहे. तर मित्रांनो काही डाऊट असेल, कोणतं कन्फ्युजन असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पॉसिबल असेल ना तर ते टाइम वगैरे तर ते मेन्शन करून करा, म्हणजे मला पण आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. ओके. थँक्यू मित्रांनो. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.